नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। प्रवासी आणि वाहन चालकांनो, कराड चिपळूण महामार्गावरून प्रवास करताय तर जरा थांबा। प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा चेहरा नक्की पहा, कारण या महामार्गावर सध्या यमराज स्वतः तुमची वाट पाहत उभा आहे। होय, हे सांगताना आमच्याही काळजात धडधड होतंय, पण हीच आजची भीषण वस्तुस्थिती आहे। कराड चिपळूण महामार्गावरील पाटण ते संगमनगर धक्का दरम्यान कोट्यावधी रुपये खर्च करून चाललेले सिमेंटीकरणाचं काम पहिल्याच पावसात पत्त्यासारखं खचलंय। निकृष्ट दर्जाचा निर्लज्जाचा कळस आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिला नसेल। सरकारी तिजोरीवर दरोडा टाकून जनतेच्या जीवाशी खेळणारा हा नक्की कोणाच्या टक्केवारीचा खेळ आहे। लवकरात लवकर काम संपवण्याचे आदेश मिळाले आणि कंपनीने तर निकृष्टपणाची हद्दच पार केली। अवघ्या 2 महिन्यापूर्वी झालेला रस्ता पहिल्याच पावसात आता खचलाय। अधिकारी झोपलेत की त्यांचे खिसे गरम झालेत? लोकप्रतिनिधींना हा मृत्यूचा सापळा दिसत नाही का? थेट ग्राउंड झिरोवरून दाखवलेला हा अंगावर काटा आणणारा रिपोर्ट पहा। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत कराड चिपळूण ह्या महामार्गावर आणि या महामार्गाचं काम सिमेंट रस्त्याचं काम इथं चालू आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी ताबडतोब या रस्त्याचं काम पूर्ण करा असे आदेश दिल्यानंतर या ऑलग्रीस कंपनीनं तातडीने काम चालू केलं। मात्र हेच काम किती निकृष्ट दर्जाचं त्यांनी केलं त्याचा प्रत्यय तुम्हाला मी इथं हायवेवर दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं या ज्या ठिकाणी आम्ही उभा आहे या ठिकाणी एक साईड जी आहे रस्त्याची पूर्णपणे खचल्यामुळं पूर्ण रस्ता इथं तुटलेला आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण जरा खाली रस्त्याला घासून कॅमेरा मारा। कशा पद्धतीनं या ठिकाणी लाखो रुपये निधीचा चुराडा केला जातोय या ऑलग्रीस कंपनीच्या माध्यमातून। हा निधी नेमका सर्वसामान्य आणि वाहन चालकांसाठी वापरायचा होता की कंपनीला यातून फायदा मिळवायचा होता? यासाठी हा अट्ट्यास गाठला होता का? हा मोठा प्रश्न या ठिकाणी होतोय। गेले अनेक वर्ष या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय म्हणून अनेक पत्रकार असतील, अनेक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असतील हे ओरडत होते। मात्र आता हा रस्ता जो आहे हा रस्ता बांधण्यापूर्वीच खचल्याची अवस्था या ठिकाणी दिसते। कारण मला वाटतं 1 ते 2 महिने झाले असतील या रस्ता बांधलाय त्याला, आणि 1-2 महिन्यातच हा रस्ता हे झालाय, खचलाय। तुम्ही बघू शकता साईड पट्ट्यासुद्धा ह्याच्या खचलेल्या आहेत। मी कॅमेराला विनंती करतो की आपण रस्त्याच्या या तर्फेला यायचं आहे। तुम्ही दाखवू, या साईडला सुद्धा जो रस्ता आहे तो खचलेला आहे। कशा पद्धतीनं इथं वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। कोट्यावधी आपलं लाखो रुपयाचा जे माल वाहतूक करणारे असतात वाहन चालक, त्यांचाही या ठिकाणी जर एखादं वाहन साईटला गेलं तर कशा पद्धतीनं इथं रस्ता खचतोय ते तुम्ही पाहू शकता। की तुम्ही या ठिकाणी दाखवा सर की हा जो रस्ता आहे की बघा तुम्ही सुद्धा घ्या, इथं रस्ता खचलाय। कशा पद्धतीनं ही मोठमोठी भेगा आणि कशा पद्धतीनं रस्ता खचतोय आणि त्याच्यामुळं इथल्या लोकांना किती मोठ्या प्रमाणात, इथल्या वाहन चालकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असेल याचा प्रत्यय मात्र या ठिकाणी येतोय। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे ती आहेच, पण साईड पट्ट्यांची अवस्था त्याहूनही सुद्धा जास्त बिकट झालेली आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं हे देवरायचा हा जो कॉर्नर आहे मोठा, या कॉर्नरच्या ठिकाणी कशा पद्धतीनं साईड पट्टी या ठिकाणी ढासायली गेलेली आहे। जर का एखादा वाहन जर साईड पट्टी उतरली तर मला वाटतं हे कमीत कमी 20 ते 25 फूट या दरीत कोसवू शकतं एखादं वाहन। तवा वाहन चालकांना आमची नम्रतेची विनंती आहे की या रस्त्यावाल्यांची हा जो रस्ता आहे या रस्त्याचा वरूनच गाड्या चालवा। कारण जर तुम्ही एखाद्या साईड पट्टीला एखाद्या वाहनाला किंवा साईड देण्यासाठी जर तुम्ही साईड पट्टीत खाली उतरला तर 100% हा तुमचा अपघात
होऊ शकतो, तुमचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे ते जे आहे ते तुम्ही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता मगाशीच या ठिकाणी काम चालू होतं. मग एका ठिकाणी ही जी इथं आहे ह्या सर्व भेगा गेलेल्या आहेत रस्त्याला, आणि या ठिकाणी इथं फक्त ह्या भेगा मुजवण्यासाठी ही क्रेसेंट हातरण्यात आलेली आहे. फक्त भेगा मुजवण्यासाठी या ठिकाणी क्रेसेंट वापरले आहेत. खरोखरच आहे या रस्त्याचं काम सर, या रस्त्याचं काम जे आहे खूप निकृष्ट दर्जाचं पाहायला मिळते. पहिल्याच पावसात रस्ता तर खचला आहेच, साईडपट्टीसुद्धा खचण्याचं काम चालू आहे, रस्ता खचण्याचं काम चालू आहे. त्यामुळे या संपूर्ण कामावर कशा पद्धतीने इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं का नाही, किंवा येणाऱ्या भविष्यात मोठा अपघातसुद्धा होण्याचे टाळले होते. आणि हे जे काम आहे हे निकृष्ट दर्जाचं झाले असल्याचा सर्व संशय या ठिकाणी केला जातो आहे. या ठिकाणी जे आपले ग्रामस्थ आहेत, या ग्रामस्थांना काय आम्ही विचारणा केली असता ग्रामस्थांनीसुद्धा बोलले की संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे, टक्केवारीचा खेळ आहे, प्रत्येकजण या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी आलेले. ऑर्गिस कंपनीसुद्धा आहे, त्यांना अनेक वेळा सूचना केल्या पण ते कुणाचंही ऐकण्यास तयार नसतात. त्यामुळं 100% या जरी वरून रस्ता गुळगुळीत दिसत असेल तर पहिल्या पावसातच हा रस्ता खचला गेलेला आहे. काही ठिकाणी तरी तुम्हाला मी दाखवले कशा पद्धतीने खचला, त्या ठिकाणी दाखवले. या ठिकाणी जे साईड पट्ट्या आहेत या साईड पट्ट्यासुद्धा कशा खचलेल्या आहेत. या साईड पट्ट्यावरून अनेक गाड्या ज्या आहेत, अनेक जी वाहने आहेत, ती वाहनं अनेक जे साईड पट्टीला जे खाली गेले त्या वाहनांचे मोठमोठे अपघात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. या ठिकाणी जर देवराच्या ठिकाणी एखादा जर वाहन साईड पट्टी सोडून जर खाली गेलं तर 100% या वाहनाचा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टीकडे इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं, इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं होतं. मात्र सर्वांचं लक्ष याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं कंपनीनं आपला हेतू साधलेला आहे आणि ज्या कंपनीला आदेश दिले होते की लवकर काम संपवा, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं का होईना पण काम संपवण्याचा जो अट्टहास केलेला आहे हा सगळ्यात मोठा घातक आहे आणि सरकारच्या तिजोरीवर मोठा गंडा टाकल्याचा हा विषय आहे. या सर्व संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, रस्ते हे प्रगतीचा मार्ग असतात, पण कराड चिपळूण महामार्ग दुर्दैवाने मृत्यूचा सापळा बनला आहे. घरातून सुखरूप बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी त्याच सुखरूपतेने घरी परतेल का अशी भीती या खचलेल्या रस्त्यामुळे निर्माण झाली आहे. कोणाची तरी टक्केवारी आणि कोणाचा तरी खिसा गरम करण्यासाठी सर्वसामान्यांनी आपला जीव का गमवायचा हा वेदनादायक प्रश्न आज विचारण्याची वेळ आली आहे. थोडक्यात काय तर कराड चिपळूण महामार्ग प्रवास म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण. कोट्यावधीचा निधी गायब, अधिकारी सुस्त आणि रस्त्यावर फक्त मृत्यूचा थरार. तुम्ही या मार्गावरून प्रवास करत असाल तर 100 वेळा विचार करा. रस्ता सोडून गाडी खाली उतरवली तर थेट यमदूताच्या दारात पोहोचाल, हे नक्की आहे. तेव्हा सावध रहा, सुरक्षित रहा. ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी आत्ताच फॉलो करा आणि सबस्क्राईबही करा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.